म्हटलं याच्यात लावा का काय, पण आता डायरेक्ट वेलच आहे म्हटल्यानंतर मुळात सगट येतं कशाला. आणि हा वेल आहे ना, ती गेली होती मोठ्या भावाच्या त्यांच्या घरी वरती, आणि मग तेव्हा सेंटरला लावते. मग तिला म्हटलं होतं मी की विड्यांच्या पानांचा वेल घेऊन ये. मला असं चढवायचा आहे तो. पावसाळ्यात लावला असतं तर ठीक असतं, पण आता उन्हाळा आहे. आता या उन्हाळ्यामध्ये टिकतं का नाही, पण आता करते प्रयत्न आणि छानपैकी लावते. चला, यंदा आंबे चांगले आले. आता काय करते, हे मातीचा काही गुणधर्म असेल किंवा हवामानाचा गुणधर्म असेल. आणि बघा नारळ खाली असे किती, तर त्याला झाडांचं खड्डी भरपूर घातलं होतं. तर मी काय करते, आता थोडी माती ही घेते आणि खाली ना सगळं खत पानांचं. काय चाललंय तुमचं? शौर्याने आणून दिला. मी म्हटलं शौर्य व्हिडिओ काढतो, शौर्याने व्हिडिओ नाही काढला. बोर होतं. आंब्याच्या झाडाला यावर्षी भरपूर आंबे आले. मी म्हटलं माती सुपीक झाली असेल किंवा ती इंजेक्शन मारलं त्याच्यामुळं आंबे आले असतील, काही का असं ना. पण मग मी ती माती तिथून घेऊन आली, कारण वेड्याचा पानाचा वेल माझा बहारला पाहिजे. आणि आत्ता तिकडं मी चुलीजवळ छान रंगवलं आहे, छान, तर छान दिसलं पाहिजे या उद्देशाने तिथली माती घेतली. पण आता मला असं वाटलं की ही माती काही पुरेशी होणार नाही आहे, अजून आपण दुसरी माती बघू. अजून एक दुसरीकडे चालते, इथलं घेतो माती. हे पूर्ण उन्हाळाभर इथं पानं ठेवलेली होती आणि मग याच्या खाली ना माती ओलसर असल्यामुळं बहुतेक गांडूळ आणि आणखीन छान भुसभुशीत केले असेल हा विचार केला. आणि म्हणून मग मी इथली सागाची झाडाखालची माती घेतली. म्हटलं तेवढंच छान, विड्याच्या पानांसाठी तर चांगलंच आहे हे. चला, आपली नांगरणी सगळी झालेली आहे आणि आता आपण हे करू. साची काय करते? साचीचं चालू आहे सावधान विश्राम. आणि मी आता हे घेतलं. आता चला, पालापाचोळा पण आहे याच्यात. सागाच्या झाडाखालची भुसभुशीत माती आणि आंब्याच्या झाडाखालची सुपीक माती, असं दोन्ही मिश्रणामध्ये हे मस्तपैकी विड्याच्या पानांचा वेल. चला, आता याच्यावर पाणी टाकते. छान लागलेलं आहे. आणि ह्या विड्याच्या पानांना आता नवीन घर भेटलेलं आहे, तर याच्यामध्ये रुजायला करमायला त्याला अजून 2-4 दिवस अवधीच लागेल. आता मी हे लांबी पाहत होते की हा कुठपर्यंत वर उंच जाईल, ह्या दृष्टीने माझं चालू होता अंदाज असा. चला, विड्याच्या पानांचा जो वेल आहे तो मी लावून दिलेला आहे. आता याला चढवायचं आहे. तो असं इथं चढून देणार आहे मी. काय करताय तुम्ही पोरांनो? एवढा वेल लावला पण किती घामाघूम झाले मी. अरे बाज नका खराब करू. मी याच्यावर झोपते पाहिजे, काही न टाकता नको. असं चप्पल घेऊन बसतोय त्याच्यावर. शौर्य, तुला कळायला पाहिजे. शहाणा बाळ ना तू. आता पहिलीला जाणार. पावसाचं चिन्ह दिसतंय का? पुरा आभाळ आभाळ आलेलं आहे. आणि आज शुक्रवार 22 मेची सकाळ. काल सगळं ओलं केलं, ते सारं घर धुतलं तर ते अजून ओलंच आहे. आपली झालेली ही पूर्ण नांगरणी. चिमण्यांचा आवाज. चिमण्या इथं सगळ्या बेलाच्या झाडावर. सगळ्या बेलाच्या झाडावर बसलेल्या. काटेरी झाड निवडले त्यांनी बसायला. कुणी हात आपल्याला लावू नये या उद्देशाने की काय आवडत आहे त्यांना काटेरी झाडावर.
गुलबक्षीची फुलं चांगली टवटवीत झाली आणि इकडं गुलछडी पूर्ण फुललेली. हे काय आता एवढे आम्ही तोडत शेंड्यापर्यंत आलेलो आहे. तर रोज फुलं उमलतातच. आणि तिकडं शेवंतीची. आणि हे कसं असं झालं आहे. असं काय गड्या आज पाऊस येतो की काय? आलं तर चांगलंच आहे. लई गरम होतं, इतकं गरम होतं आहे ना. तिकडं चालू आहे वावरात फवारणी. चला आता हे मोगऱ्याला फुलं काही जास्त नाही बरं का. कळ्या आलेले हे काय एवढे आलेले याला कळ्या, पण जास्त नाही येते. ही एवढा मोठा डॉलर आहे ह्या मोगऱ्याचा, तर जास्त यायला पाहिजेत ना फुलं. पूर्ण असं फुललेलं पाहिजेत. आता हे सगळं चुलीवरचं आहे ना. सगळं ते रंगरंगटी केली. ते गबाळं सगळं आता तर सगळा पसारा उचलावा लागणार आहे. पत्रा इकडे घेऊन ठेवलेला होता. अजून थोडंसं पाहायचं आहे मला ते. आणि मग नंतर पाहणार रंगायचं, आणखीन पेंटिंग करायची. तर हा आपला काल लावलेला वेल. आता याला काहीतरी संरक्षण करावं लागेल. तर आज तर ऊन नाही आहे, पण तरी पण विड्याच्या पानांचा वेल. सकाळ सकाळी ही बघायची स्वारी कुठं चाललेली, अगदी मिळून मिसळून सर्व असे एकत्रितपणे उडत आहे. आणि तो जो व्हिडिओ आहे म्हणजे उडताना तो कॅप्चर केला. म्हटलं प्रत्येक व्हिडिओमध्ये इंट्रो म्हणून याचा वापर करता येईल आपल्याला यासाठी. पण फार जवळून नाही गेली, जरा थोडीशी दूरदूरूनच गेली. मागच्या वेळेस लय भारी जवळून गेली होती. पिली दूध सकाळची एकदम पहाटे येऊन पिऊन जाते दूध. आणि मी तिकडं गेली का आणायला, तिला बरोबर कळतं की दूध घेऊन आली म्हणून. मग लगेच आली. गरम गरम पिली ना, बघू. पिली बाई पिली. चला आता कुकर लावून दिलेला आहे मी आणि उडदाची डाळ टाकलेली आहे. आज पावसाचं चिन्हच आहे. हे काय अजून सुद्धा ढगच. किती पाऊस पडतो काय माहिती. गॅस पेटवला आहे आणि मसाला वगैरे काढून घेतला. काळा कांदा खोबऱ्याचं वाटण केलेले, कांदा भाजला होता अर्थात. आणि आता कढीपत्ता घेऊन आली बाहेरून. तर आता मी भाजीला टाकत आहे. मी आता यावेळेस हिरव्या वाटणाचं नाही, तर त्याच्यामध्ये मी मिरच्या नाही टाकल्या. तर मी आता लाल तिखट टाकून करणार आहे ही भाजी. मागच्या वेळेस मी काय केलं होतं, याच्यातलं थोडंसं ही उडदाची आमटी ना, म्हणजे डाळ आहे ही उडदाची डाळ, तर याच्यातली डाळ थोडीशी वाटली होती. पण आता ते पण वाटत नाही आहे. आणि हिरव्या मिरच्या वापरून केलेलं होतं. तर आता मी हिरव्या मिरच्या न वापरता लाल तिखटाचं बनवणार आहे. चला आता मी लसूण टाकलेला आहे. त्याचबरोबर हा मसाला. आता यामध्ये लाल तिखट टाकत आहे आणि हळद, आणि जो काळा मसाला बनवलेला आहे ना तो पण टाकत आहे थोडासा. तो तिखट लागतोय, मिरची लाल जास्त टाकलेली आहे. आता मी हे जे आहे सारी डाळ टाकून देत आहे. आता शिजायचं तर नाहीच आहे, फक्त उकळी आणायची. मी थोडंच पाणी टाकते फक्त मसाला काढून घेईपर्यंत. आता यामध्ये टाकत आहे मीठ. चला आता केली आहे उडदाची आमटी. मागच्या वेळेस वेगळ्या पद्धतीची होती आणि आता ह्या वेळेस वेगळ्या पद्धतीची केलेली आहे. चला असा अँगलने आता आहे ना शूट करते, जेणेकरून मला आहे ना हे थंबनेलला वापरता येईल. म्हणजे स्क्रीनशॉट काढून, फोटो नाही काढला पण व्हिडिओमधून होईल. दुपारचं ऊन काय बाई नको नको होतं आहे. आणि मी नेहमीप्रमाणे आंब्याच्या झाडाखाली मस्तपैकी खाट टाकून बसलेली आहे. आणि इकडं बघा ह्या शेळ्यांना ऊन लागत नाही का काय नाही. मेंढ्या पण आहेत, त्यांच्यासोबत कुत्रे पण आहेत आणि मालक पण आहेत. आणि किती उन्हातानाच्या चालल्या ह्या सर्व शेळ्यासहित. काय आज लय लवकर 4 वाजताच आवरलं. हां
मग तुला जायचं होतं ते कुठे जाणार आहे? हो, मामाच्या घरी चाललीस काय तू? अच्छा, सुट्टीला आला का विहान आजीसोबत? ही पण आई येणार आहे? मग कोणती आई? ती येणार, ती आली का? विहानची आई, मामी, मामा मामी नाही तिथं. अच्छा, मग मामी आहे का तिथं? हां, मामा आहे ना? पण मामा तिकडे कामावर असेल. ठीक आहे. मग कधी येणार सुट्टी? कधी येणार? हां का, ठीक आहे. साचीला बाबा घ्यायला आले. साची चालली मामाच्या घरी. इकडं तरी पावसाचं वातावरण नाही आहे, पण तिकडच्या बाजूनीनं ढगं गडगडत आहे. आवाज येतोय, आवाज येईल म्हणा. चला, मला भांडे वगैरे घासायचे आहे. आता साची चालली आहे, बघूया. आवरलं? हा हा, खुश. साची तर काय पहिल्या याच्यात तयार. 3:30 वाजल्यापासून आवरती साची. 3 नाही तर काय? 5ला सुरू केलं. हा, 5ला नाही. मी मागाचा व्हिडिओ आहे ना माझा. हा, कृष्ण कमळ. हा, वेल येतो. हे बा कृष्ण कमळ, हे कौरव. हे रोप बर दिन ना. हे सोनीने दिलं होतं डायरेक्ट रोप मुळासकट. दिन ना, मी करायचा आहे प्रयत्न मला ते रोप बनवायचा. ते सागाचेच रोप आहे ना, किती वेळा म्हटलं वैष्णवीला पण द्यायचं आहे ना ते रोप तयार करून. कृष्ण कमळ चालली साची. पाऊस फुटेल बरं का. पाऊस चालू आहे कुठंतरी, लय गडगडतंय. सगळं आता ऑनलाईन झालंय. आता काय पैसे देऊ का तुला खर्चायला? 10 रुपये. 10 रुपये मग काय तुला काय एवढे लागत आहे? पेप्सी बिप्सी. हा ना. चला, साची चालली मामाच्या गावाला. बाय बाय, टेक केअर. एकदा हात कर व्यवस्थित गा. बाबांना पकड. काय चाललंय? ठॉक ठॉक ठॉक. आता रंग झाले. आता रंगाच्या बादल्या या स्वच्छ करून घेत आहे वापरण्यासाठी. ठॉक 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 ठेवायचं. मी म्हणते काय चालू आहे बघा, कसे रंग काढून राहिले. हे असा सगळा रंग विध एकीने. कशाला? कचऱ्याच्या याच्यासाठी का ग? पाणी भरवायला कचऱ्याला नाही. एवढं निबर बांधलं कुठं कचऱ्याला. हां, चला आता साची गेली. आकाला करमत नसल. हा, घर खाली राहील. शौर्य तर सकाळीच गेला. शौर्याला काय? शौर्य येतं 2 दिवस थांबतो, 2 दिवस तिकडं. हे बा, पावसाचं सगळं वातावरण झालंय आणि पाऊस केव्हा पण येऊ शकतो. वाजत आहे घर. मनी बसली तिथं डोळे झाकून. काय ग म्हणा? तर आता चिमण्यांचं चिवचिवाट. चिमण्या परतल्या आहे त्यांच्या झाडावर, अर्थात बेलाच्या झाडावर. आणि वातावरण कधी पण पाऊस पडू शकतो असं आहे वातावरण झालेलं आहे. बघा किती विजा चमकत आहे.
तेव्हापासून अशा विजा चमकू राहिल्या ना, असा आवाज येतो अजून पावसाला सुरुवात नाही आहे, थेंब थेंब आहे. आणि आज किती 22 तारीख आहे, 22 मे. हा पडेल कधी व्हिडिओ पुन्हा मग तेव्हा पाऊस नसेल, मग म्हणाल की पाऊस नाही आहे, तुमचा कसं काय व्हिडिओ आला. हा 22 मेचं रात्र आहे आता. चला पावसाला सुरुवात झाली आहे मगाशीच. आणि छान थंड थंड हवा सुटलेली आहे ना, मस्त. आता काही याच्यात दिसत नाही आहे, ही चमकली का तरच दिसतं. तेव्हा पाऊस किती झाला, एवढा पाऊस. आणि हे बघा सगळे चिमण्या वगैरे सर्व खाली आलेले बघा. इथे बसले, अजून दाखवते. हे बघा इथे एक बेडूक बसला आहे, तर इथे चिमणी बसली. आणि तिथं पण एक गेलं वाटतं इथून चिमणं. मला तर काय करता येणार नाही. ही एक चिमणी बसलेली बाहेर. हे बघा ही एक चिमणी आणि ही एक चिमणी. आणि पाऊस बघा किती पाऊस आहे. तर मी बाहेर आली होती, ह्या झाडावरचे आंबे खाली पडले का नाही ते पाहिलं. आणि मला तेवढ्यात हे चिमण्या दिसले. म्हणजे गोळा बिळा केल्यानंतर काकांच्या इथं ठेवल्यानंतर मग मी आले आणि पाहते तर काही ह्या चिमण्या. कारण ज्यावेळेस गोळा करत होते त्यावेळेस उडायला पण होत्या. चला आता जाते. किती पाऊस, एवढा पाऊस ना. हे जे पातेलं आहे ना इथं होतं ते घंगरळत इथं आलं बघा, एवढं पाणी साचलं याच्यात. हे दडदड दडदड वाजत होतं ना, सारखं वाजायचं. हे बघा किती अस्त व्यस्त, पर असं उडून गेलं होतं ते. चला आता 22 मे ची रात्र ही. माझं सरपण तर नाही ना उडालं.